ये बघ बाबा आणि आईने काय आणलं तुला. हा काय लावलंय तुझ्या हात तुझा. राहिला हा विचारायचा मला. गौरांशला मी माझा फेवरेट कलर विचारलेला, गौरांशने रॉंग सांगितलेला, पिंक सांगितलेला. आत्याला विचारते, आत्याला ब्लू आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर छान अशी दिवसाला सुरुवात झालेलं आहे आणि आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन आणि मी घातलेलं आहे हे एकदा घातलेलं. मला वाटतंय गेल्या वर्षीची भाऊबीज होती ना, तेव्हा 2-3 दिवसात मी घरी होते तेव्हा म्हणजे घातलेला. तर तो त्या दिवसाच्या नंतर आज घातलेला आहे आणि हा मी शिवलेला आहे क्लासमध्ये सुद्धा. आणि ही साडी आहे ती आईंची, आईंच्या साडीचा शिवलेला आहे मी हा. कसा वाटते नक्की सांगा मला. पहिल्यांदा घातला, मी बोललो जाऊ दे चला वापरायला म्हणजे घालू दे बोललो, कपाटात ठेवून तरी काय करायचं, वापरायचं. आणि शायनिंग कलर आहे म्हणजे फिरता कलर आहे, तर छान वाटतो घातला की. तर आता हे सुद्धा सकाळी गेलेत तर कामाला. रात्री झोपच नाही बिलकुल झोप नाही. हे सुद्धा गणपतीजवळ गेलेले, गणपती बाप्पाजवळ, तर मग झोपच नाही, बिलकुल झोप नाही. आणि आज आमच्या इथं नाश्त्याला आहे पावभाजी, डायरेक्ट नाश्त्याला पावभाजी म्हणजे बनवतात ताई. तर भाजी वगैरे शिजवून ठेवले त्यांनी, आता निघाल्यावर काय दुसरं बाकीचं आहे ते करायला घेतील. माझं मी झालेले देवपूजा मस्त तयारी झालेली. आता गौरांशला नाश्ता देते पटकन आणि मग बाकीच्या व्लॉगला सुरुवात करते. बघू दिवसभरात काय होईल. आणि संध्याकाळी इथून गणपती बाप्पा जाईल. खूप मोठे गणपती बाप्पा असतात तर ते तुम्हाला बघायला भेटतील. दरवर्षी गेल्या वर्षीसुद्धा मी केलेला होता, यावर्षीसुद्धा बघू आता किती रात्र होते, किती वाजता निघतात गणपती, तर ते बघायला भेटतील. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आता मी गौरांशला नाश्ता देते, त्याला नाश्ता करवते. मी सुद्धा मस्त चहामध्ये भाकरी खाल्लेले, भाकरी आहेत तर. आणि मला ना घरातल्या पावभाजीपेक्षा बाहेरची आवडते. आणि इथं स्टेशनला असते म्हणजे गणपती बाप्पा जातात ना 10 दिवसाचे, तर सगळ्यांना तो नाश्ता किंवा जेवण असतो इथं रात्रीचा, तर मी जाते आणायला. मी ताई गेल्या वर्षी गेलेलो आम्ही, आता बघू यावर्षीसुद्धा गेलो तर संध्याकाळी असते. बघूया गेलो तर. आमच्या इथं पण पावभाजीच आहे, पण मला ती हॉटेलमधली असते ना ती आवडते जास्त करून पावभाजी, एकदम मस्त लागते. कधी मी किती वर्ष झाली खाल्लेलीच नाही आहे, तर त्या दिवशी खाल्लेली म्हणजे घरात बनवलेली गणपती बाप्पा बसलेले तेव्हा. पण आत्ता बघूया, आता ताई बनवणार आहेत नाश्त्याला. गौरांशला तोपर्यंत दूध भाकरी देते म्हणजे तो पण खाईल. मी सुद्धा चहा भाकरी खाल्लेली आहे. हो चलो. आणि हे असं खालपर्यंत लय मस्ती करते गौरांशला. दिल खतम आहे का तुम्हाला? हिंदी आहे का गौरांची? बोल हिंदी, बोल हिंदी. तुम्हाला तो दिल खतम आहे का? मम्मी माँ बारिश आई, माँ म्हणजे मम्मी. हां माँ बारिश आई. मस्ती करून झाली. डॅड बारिश आई. डॅड अय्यो. पापा टीव्ही लाव जराशी टीव्ही बघतो आणि मस्ती करायला चालू करतो. पापा बारिश आई. हां अभ्यास हो. आज अंगणवाडीत पाठवणार होते याला, पण अंगणवाडीच आज सुट्टी आहे अंगणवाडीला. उद्या आहे अंगणवाडी, उद्या जा बसायला अंगणवाडीत. हां तुझा तर बर्थडे. माझा बड्डे आहे आता. कधी? आज. छोराचा बर्थडे. केक आणलास? छोराचा बर्थडे आहे का? केक आणलास मला? कोणाचा? छोराचा माझा नाही तुझा.
बघ केस मारेला गौरांची केस केलीस तर तुझा बड्डे थांब टी व्ही बंद करून आले मी तुझा मी सुद्धा आता फ्रेश होऊन झाले केस वगैरे विंचारते आता गणपती बाप्पांनी घेईन आईंची सुद्धा केस विंचारायची आहेत मला ते पण आई बाबा सुद्धा चालले ट्रॉम्बेला गणपती बाप्पा बघायला वगैरे असं दोघंजणं तर त्यांची केस विंचारू द्यायचे त्याच्या अगोदर माझे विंचारते 4-5 भाकरीसुद्धा टाकल्यात पावभाजी आहे दुपारी आईंनी मुगाची भाजी बनवलेली ते सुद्धा आहे आणि या दोघांचा पसारासुद्धा आहे सिद्धीसुद्धा आले त्याला सिद्धी मग दोघं खेळत बसलेत तर मी पटकन तयारी करून घेते तर आता मी घेतलेले आहेत आईंची केस विंचरायला आणि जास्तीचं काही नाही बन वगैरे बांधायचं होतं त्यांना म्हणजे पाठीमागे नंतर पुढची अशी केस घेऊन क्लिप लावली आणि पाठीमागं बो बांधून मग त्याचा आंबोडा बांधला गजरा लावला त्यांनासुद्धा छान आवडतं म्हणून घरात येतं आहे म्हणून मी केलं त्यांचं मलासुद्धा छान वाटलं करायला आणि त्यांनासुद्धा छान वाटलं एक फोटो मी लावेल इथं वरती तुम्ही बघून घ्या राहिला हा विचारायचा मला गौरांशला मी माझा फेवरेट कलर विचारलेला गौरांशने रॉंग सांगितलेला पिंक सांगितलेला आत्याला विचारते आत्याला ब्लू आहे ब्लू नाही आत्याने चॉकलेटी. ग बस चॉकलेटी आत्याने बरोबर सांगला मी कशी हाक मारते तुला सोनू सोनू आणि आत्याला आई कशी काय आई आत्याला कशी मारते भैयाने ए आत्याला आता उलटा रे हा या आत्याला कशी मारते आई भवाने 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 बोलते का ये द्या मेघना मेघना ए मेघना अरे आता आई आजी ना बुटाचे कशी हात बोलते कशी अगं भैयाने अगं चॉकलेट येडी आणि इथं जेव्हा गणपती बाप्पा जात होते ना तेव्हा एवढं माझं मन भरून आले आणि डोळेसुद्धा भरून आले ना खरंच आणि मी इमोशनल मुलगी आहे त्याच्यामुळं मला खूप डोळे भरून आले खूप वाईट वाटत होतं बाप्पा चाललेले तर
गणपतीसाठी बघू शकता काय काय घेऊन आले. आई बाबा दोघं गेलेले तेव्हा. हे एक आणलंय, हे आणलंय आणि एक लाईट पेटतं याच्यात. हे छान वाटले. इथं बॉल टाकायचा, इथून खाली येणार, परत इकडून असं 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 येतं येणार. ये बघ बाबा आणि आईने काय आणलं तुला. हा त्याला काय लावलंय तुझ्या हात दुधा काय करशील? हा, याला बघ. काय बोलतोय बघा तो. येत तर मी 2 मिनिटात तोडेल बोलतोय. असं बोलला ना. हे इव्हान्सनं आणलाय ह्यो. जा, हात धुजा. हे तो पिल्लू आणलेला कुठे आहे? लाईटवाला पिल्लू आहे बघ, लाईटवाला आहे तो. तो तिथे देव वरती. कौरण चिकडान ए इकडान ये बाई ये आहे ना. बॉल इथून टाकायचे, मग इथून पडणार. नीट खोल थांब. हे बाई इथं. टूवरच आला. तिथं कुठं टूवरूनच येतोय तो, 1 वरून नाही येत. अरे वाकडा ये. दमलो. कारण आत्ता बघितला असाल, आत्ता एक गणपती गेला, अजून एक 2 मंडळ आहेत आमच्या इथं. तर 2 मंडळांचे 2 गणपती. एवढं मस्त वाटतंय ना मूर्ती ती बघून, एकदम छान वाटतंय. आणि आमच्या इथं बाजूला त्या ताईंच्या मुलीचा बड्डे होता, तर त्यांनी कधीपासून फोन केला मला, या 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 या. मग गेलो, तिथून आलो लगेच. खूप धावपळ झाले. आणि आता व्लॉगसुद्धा खूप मोठा होते. तर हा व्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.